सुप्रिया सुळे यांची ओळख म्हणजे शांत भाषा, माध्यमांशी समतोल संवाद आणि आक्रमकतेपेक्षा संयम. मात्र गेल्या काही दिवसांमध्येच त्यांच्या वक्तव्यामध्ये स्पष्ट बदल जाणवतोय. म्हणजेच माध्यमांवर चिडचिड करणे, प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणे आणि रोज नई सुबह होती है यासारखी अर्थपूर्ण पण गोलमोल वाक्य राजकीय जाणकार सांगतात. हा बदल स्वभावाचा नाही तर रणनीतीचा आहे. खरी गोष्ट सुरू होते आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांपासून. या दोन महापालिका आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेतच, राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या आहेत आणि बारामतीच्या परिघावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा संकेत असा की गौतम अदानी यांचं बारामतीत येणं हे केवळ उद्योगाचं प्रकरण नाही तर राजकीय संदेश आहे. म्हणजे विकास होणे, गुंतवणूक आणि केंद्राशी समन्वय हे सगळं पॉवर सिलिंग म्हणून पाहिलं जातं. आणि विशेष म्हणजे या सगळ्यात प्रक्रियेत सुप्रिया सुळे केंद्रस्थानी नाहीत. इथूनच सुरू होते सगळ्यात मोठी चर्चा. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी केंद्रीय मंत्रीपद रिझर्व्ह ठेवलेलं आहे का? आणि त्यामुळे राज्यात थेट संघर्ष नको, माध्यमांशी टोकाचा वाद नको आणि योग्य वेळ येईपर्यंत तो लो प्रोफाईल म्हणूनच त्यांच्याशी आजची भूमिका राजकीय शांततेची आणि पुढील मोठ्या भूमिकेची पूर्वतयारी असल्याचं मानलं जाते. माध्यमांपासून अंतर आणि रोज नई सुबह यासारखी सूचक विधान हे सगळं योगायोग नाही तर राजकारणात कधी गोंगाट म्हणून ताकद असते तर कधी शांतता म्हणजेच मोठ्या निर्णयाची नांदी असते. सुप्रिया सुळे शांत आहेत कारण कदाचित त्यांच्यासाठी पुढची भूमिका मुंबई आणि पुण्यात नाही तर ती डायरेक्ट दिल्लीमध्ये लिहिली जात आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.